वेलकम बॅक टू डिवाइन टॅरोट विजन. आज आपण जे रीडिंग करणार आहोत ती रीडिंग कॅन्सर म्हणजेच कर्क राशीच्या लोकांसाठी असणार आहे. ही रीडिंग नेक्स्ट 24 आवर्समध्ये तुमच्या लाईफमध्ये काय चेंजेस येतील किंवा तुम्ही लाईफमध्ये काय चेंजेस एक्सपेक्ट करू शकता नेक्स्ट 24 आवर्समध्ये याच्या रिलेटेड असणार आहे. टाईमलेस अँड कलेक्टिव्ह रीडिंग आहे. सो जेव्हा पण तुमच्यापर्यंत पोहोचेल तिथून नेक्स्ट 24 आवर्स तुमच्यासोबत ही रीडिंग रिलेट करेल. आणि टाईमलेस रीडिंग असल्यामुळे कलेक्टिव्ह रीडिंग असल्यामुळे जेवढा पार्ट तुमच्याशी रिलेट होतो तेवढाच तुम्ही तुमच्याशी कनेक्ट करायचं आहे. एक एक करून मी तुमच्या एनर्जी जे आहे ते चेक करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की तुमच्यासाठी नक्की काय गायडन्स आलेला आहे. जर तुमच्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम चालू असेल तर तुम्ही युनिवर्सकडे प्रे करू शकता. या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुमच्या एनर्जीज एक्सचेंज होतील आणि मी तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स देऊ शकते. सो सगळ्यात आधी इथं मी बघू शकते जर लाईफमध्ये तुमच्या खूप जास्त अप्स अँड डाऊन्स येत होते स्टार्टिंगला कुठल्याही गोष्टीच्या रिलेटेड, करिअर वाईज, लव्ह लाईफ वाईज, कशाच्याही रिलेटेड मी बघू शकते तुमची आधीची जी जर्नी होती ती एकदम इझी नव्हती. खूप अप्स अँड डाऊन्स होते आणि असंही नाही की नॉर्मल होते. मेजर अप्स अँड डाऊन्स होते तुमच्या लाईफमध्ये. कधीच तुमची लाईफ एकदम स्ट्रेट नव्हती की स्ट्रेट फॉरवर्ड लाईफ नव्हती. तुम्हाला खूप हर्डल्स होते. तर आता मी बघू शकते लाईफ थोडी तुमची स्मूथ होणार आहे. गोष्टी तुम्हाला इझिली भेटायला चालू होतील. तुम्ही ज्या गोष्टींसाठी एफर्ट्स टाकलेत त्या गोष्टी तुम्हाला इझिली भेटतील. तुम्हाला जास्त त्या गोष्टीसाठी मेहनत घ्यायची गरज नाही आहे. दुसरी गोष्ट मी ही बघू शकते की नेक्स्ट 24 आवर्समध्ये तुमची इंट्युशन पॉवर जी आहे ना ती खूप जास्त स्ट्रॉंग असणार आहे. सो खूप गोष्टींच्या आन्सर तुम्हाला तुमचं इंट्युशन स्वतः देईल की कुठल्याही गोष्टींच्या रिलेटेड लाईफमध्ये जर तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे तर तुमची इंट्युशन पॉवर इथे तुम्हाला हेल्प करणार आहे डिसिजन घेण्यासाठी. सो जे तुम्हाला बरोबर वाटेल एखादी गोष्ट तीच खरी असू शकते. सो त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये नेक्स्ट 24 आवर्स डिसिजन घेऊ शकता. तिसरी गोष्ट आहे की तुम्ही स्वतःला कदाचित ब्लेम करू शकता. जर इथे फिमेल एनर्जीज आहेत, मेल एनर्जीज आहेत, तुम्ही स्वतःला ब्लेम करू शकता. किंवा मुली ज्या आहेत इथे रीडिंग बघता तर त्यांचे पार्टनर जे आहेत ते मे बी असं काहीतरी बिहेव करतील की तुम्हाला स्वतःच्या गोष्टींवरती तुम्ही डाऊट करायला चालू व्हाल, स्वतःच्या पॉवर्सवरती डाऊट करायला चालू व्हाल. तुम्हाला असं फील होईल की मी खरंच कमी आहे का, मी या गोष्टींसाठी कॅपेबल नाही आहे का. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे एक गोष्ट होताना मला नेक्स्ट 24 आवर्समध्ये दिसते ते म्हणजे की तुम्ही खूप जास्त कंटिन्युअसली ओव्हर थिंकिंग करताना मला दिसत आहात. थॉट्स खूप जास्त तुमच्या डोक्यामध्ये चाललेले आहेत. तर ते थॉट्स आहेत ना बंद झाले पाहिजेत. यासाठी तुमचं इंट्युशन्सला फॉलो करा.